महिला अध्यक्ष विद्याताई चव्हाण, तसंच सूरज, तसंच आमचे शिवाजीराव गर्जे, प्रमोद हिंदूराव, आत्ता ज्यांचा प्रवेश झाला ते ज्येष्ठ पत्रकार ताराचंदजी मस्के पाटील आमचे शिर्डीचे, आणि कैलासराव पाटील आमचे अध्यक्ष औरंगाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे, तसंच मारुती साळवे माजी सभापती जिल्हा परिषद औरंगाबाद, पत्रकार मित्र बंधू भगिनींनो, आज दर आठवड्याला गुरुवारी आमची जी माझा वेळ असतो सकाळचा 7 ते 12पर्यंत आपल्या पक्षाच्या कामाच्या करता, तर मागे मी शिर्डी वगैरेच्या दौऱ्यावर असताना दिलीप वळसे पाटील साहेब आम्ही सगळेच जण होतो, आशुतोष काळे वगैरे, त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ताराचंद मस्के पाटलांना विनंती केलेली होती. अतिशय परखड मतं मांडण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये केलेलं आहे, आणि आम्ही त्यांना विनंती केली की व तुमच्यासारखे तुम्हाला पवारसाहेबांचे विचार कसे आहेत ते माहिती आहे, आम्ही सगळे जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे लोक आहोत, आणि तुमच्यासारख्यांचं जर आम्हाला सहकार्य मिळालं तर आणखीन त्याच्यात चांगली भर पडणार आहे. तर त्यांनी दिलीप वळसे पाटील साहेब मला आमच्या शब्दाला मान दिला आणि त्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केला. मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे मनापासून स्वागत करतो. तसंच आमचे माजी सभापती जिल्हा परिषद औरंगाबादचे मारुती साळवे यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे. निश्चितपणे दोन्ही भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढण्याच्याकरता यांच्या प्रवेशामुळं मदतच होणार आहे, आणि आम्ही सगळेजण मिळून उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या निवडणुका असतील त्याच्यातून पक्षाचे विचार, पक्षाची ध्येय धोरणं शेवटपर्यंतच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम पवारसाहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेब आणि इतर मान्यवरांच्या मदतीनं त्या ठिकाणी करत राहू, आणि म्हणून त्या दोघांचं आणि त्यांच्यावर आलेल्या इतरही सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज एक दुसरा आगळा वेगळा कार्यक्रम मी आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्याच्यामध्ये दोघंही आलेलो होतो. शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांनी आयोजित कारागृहातील बंदीजनांच्यासाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा ठेवलेली आहे. साधारण 40 दिवसाचा दौरा आहे. आत्ताच आम्ही त्यांना झेंडा दाखवून त्यांनी इथनं प्रयाण केलं आहे, आणि हे सगळं करत असताना 27 जेलमध्ये जाऊन ते त्या ठिकाणी कैद्यांना भेटणार आहेत. ह्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये 3 मोठे करंडक ठेवलेले आहेत स्पर्धेच्या विजेत्यांच्याकरता. ज्ञानोबा तुकोबा महाकरंडक एक आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक एक आहे, आणि संत शेख मोहम्मद महाराज महाकरंडक ह्याचंही अनावरण आम्ही केलं. अतिशय आकर्षक अशा प्रकारचे करंडक ते ठेवलेले आहेत, आणि हा एक अत्यंत चांगला आणि लोकोपयोगी असा उपक्रम आयोजित केल्याबद्दल मी लक्ष्मण खाबिया यांचंही कौतुक केलं. गृह प्रशासनाचं, गृह विभागाचं पण मी अभिनंदन केलेलं आहे, आणि ही अभंग भजन स्पर्धा राज्यस्तरीयवरची यशस्वी व्हावी अशाही प्रकारच्या शुभेच्छा मी आणि दिलीप वळसे पाटलांनी दिला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कारागृह हा एक समाजाचा भाग आहे, आणि कारागृहातले बंदीजन हे आपल्या समाजातील तुमच्या माझ्या घरातील लोकच असतात. कधीतरी रागाच्या संतापाच्या भरात क्षणिक चुकीनं त्यांच्याकडनं गुन्हा घडतो आणि तुरुंगात जावं लागतं. तुरुंगात जाणं ही जशी न्यायालयाने त्यांना दिलेली शिक्षा असते तसं सुधारण्यासाठी देखील दिलेली एक संधी असते, आणि त्यामुळं कारागृहातील कैद्यांना सुधारण्यासाठी अधिक संधी देणं हे समाजाचं पण कर्तव्य आहे आणि सरकारचं पण कर्तव्य आहे. आणि त्याच्यातूनच या अभंग भजन स्पर्धेच्या माध्यमातून संत महात्मांच्या चांगल्या विचारांची उजळणी निश्चितपणे तिथं होईल. त्यांच्या कलागुणांना वाव देखील तिथं देता येईल. त्यांच्या मनातले वाईट विचार ह्या निमित्तानं आपल्याला दूर करता येईल. चांगल्या विचाराच्या दिशेनं त्या सगळ्यांची वाटचाल सुरू होईल, आणि या स्पर्धेमुळं त्यांच्या कारागृहातलं वास्तव्य हे थोडंसं वेगळ्या प्रकारे व्हायला मदत होईल असा मला विश्वास आहे. आणि याच्यातून कारागृहातील जे
शिक्षा झालेले लोक आहेत त्यांनी आपली शिक्षा पूर्ण करून बाहेर येतील त्यावेळेस त्यांना समाजात मानानं जगता आलं पाहिजे, समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे. कालच तशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या प्रकरणातला मारेकरी A.G. पेराविलन याला मुक्त करण्याचा आदेश दिलेला आहे. असे अनेक कैदी आपली शिक्षा पूर्ण करून कारागृहाच्या बाहेर येतात त्यावेळी ते समाजात सामावून जाण्यास योग्य असले पाहिजेत, शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. त्याची काळजी कारागृहाने देखील घेतली पाहिजे आणि त्याच्यातून एक चांगला संदेश महाराष्ट्रामध्ये देता यावा हाच आमच्या शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया आणि त्यांच्या सगळ्या टीमचा प्रयत्न आहे आणि तो एक छोटासा कार्यक्रम आम्ही आज इथं घेतलेला आहे. आज हे सगळे प्रयोग झाल्यानंतर आपल्या सगळ्या पत्रकारांना मित्रांना माहिती आहे की काल मध्य प्रदेशमध्ये OBC आरक्षणासह निवडणुका घ्यायला परवानगी दिलेली आहे आणि ह्याबद्दल महाराष्ट्रातही हा निर्णय लागू होईल का ह्याच्याबद्दल आमचा प्रयत्न लगेचच तो निकाल आल्या सुरू झाला. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो. ॲडव्होकेट जनरल त्यांच्या वडिलांचं वर्षश्राद्ध असल्यामुळं काल सोलापूरला गेलेले होते, परंतु तिकडनं आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री जरूर त्यांच्याशी पण बोलणार आहोत. विधी व न्याय खात्याची पण आम्ही चर्चा केली, ग्रामविकास खात्याची पण चर्चा केलेली आहे की बाबा निकाल हा आला तर त्या संदर्भामध्ये आपल्याला पण आमची सरकारची सगळ्यांची इच्छा हीच आहे, नुसती सरकारची नाही सर्व पक्षांची इच्छा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की ग्रामविकास आणि नगरविकास खात्याची बिलं जी आणलेली होती कायदा करण्याच्याकरता त्याला एकमताने सर्वांनी पाठिंबा दिला. त्याच्यात राजकारण न येता जसं SC STला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे तसं OBC वर्गाला पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून आपण तो प्रयत्न मनापासून करत आलेलो आहोत. निकाल लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात. निकाल जर मध्य प्रदेशसारखा लागला असता तर सगळेच म्हणले असते आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केला, एकमताने प्रयत्न केला म्हणून झालं. पण निकाल थोडासा वेगळा लागला की ह्याच्यात सरकार कमी पडलं वगैरे अशा प्रकारचे आरोप होतात. पण ह्या संदर्भामध्ये आम्ही जी एक कमिटी केलेली आहे बाठी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचंही काम चालू आहे आणि त्याच्यातून ज्यावेळेस त्यांचा अहवाल येईल तो अहवाल आल्यानंतर आम्ही जसं मध्य प्रदेश सरकार देखील पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला. अर्थात सुप्रीम कोर्टाने काय निकाल द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे, परंतु आम्ही त्याच धर्तीवर आमचं जूनमध्ये हे सगळं कामकाज संपलं. बाठिया कमिटीचा रिपोर्ट आला की त्या संदर्भामध्ये आम्ही तिथं ते म्हणणं मांडणार आहे आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील 50%च्या पुढं जागा आरक्षित न जाऊन देता SC STच्या तिथं असणारं आरक्षण आणि मधल्या ज्या जागा राहतील 50%पर्यंत पोहोचण्याच्याबद्दलच्या तिथं OBCंना त्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळावं असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. पण तशा प्रकारे आम्ही कामाला पण सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यात आमचं ज्या अधिकाऱ्यांशी बोलणं व्हायला पाहिजे होतं त्या अधिकाऱ्यांशी पण काल निकाल आलेला बोलणंही झालेलं आहे. ते पण सगळे सकारात्मक वाटलेले आहेत आणि बघू प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणतो, त्या पद्धतीनं होईल अशी अपेक्षा आहे. हा बोला. त्याच्यावर हेच म्हणणं आहे, इम्पिरिकल डाटा गोळा करण्याच्या करताच आपण बाठी यांचं अध्यक्षतेखाली ती समिती नेमलेली आहे. इम्पिरिकल डाटाच्याबद्दल आम्ही काय मध्य प्रदेशनी सादर केलं तेही बघितलं. त्यांनी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये जी आरक्षणं होती, कुठल्या नगरपंचायतीला किती होतं, नगरपालिकेचं, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिकेत किती होतं त्याचा सगळा डाटा दिला. तोही संपूर्ण डाटा आपण पुरवण्याचं काम हे इम्पिरिकल डाटा तयार करण्याच्या करता किंवा त्याच्यामध्ये बाठियांचा अभ्यास खूप आहे, कारण त्यांनी केंद्र सरकारच्या स्तरावर पण ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेल आणि त्यामुळे त्यांचा प्रयत्न चालू आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शेवटपर्यंत
ओबीसी समाजाला त्यांच्या प्रतिनिधित्व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये मिळालं पाहिजे अशा प्रकारचा मनापासूनचा प्रयत्न राज्य सरकारचा चाललेला आहे आणि आम्ही त्या निवडणुका जोपर्यंत मतदान येत नाही तोपर्यंत आम्ही आमचा प्रयत्न चालूच ठेवणार किंवा मतदानापेक्षा फॉर्मची प्रक्रिया भरण्याची मुदत संपत नाही तोपर्यंत आमचा प्रयत्न हा चालूच राहणार आहे आणि मनापासून चालू राहणार. मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं ना, सभागृहामध्ये तुम्ही सगळ्यांनी पत्रकार मित्रांनी बघितलं ना, खालच्या सभागृहात वरच्या सभागृहामध्ये बिलं एकमताने पास झाली. सगळ्यांनी मिळून चर्चा केली, सर्वपक्षीय चर्चा झाली, त्याच्यात वेगवेगळ्यांची वेगवेगळी मतं आली, वेगवेगळे विचार आले. त्याच्यातूनच पुढं न राजकारण आणतात तातडीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाल्या आणि हे सगळं बिल पास झाल्यानंतर राज्यपाल महोदयांनी पण ताबडतोब त्या अध्यादेशावर त्या बिलावर सही केली आणि तो आपण प्रत्यक्षात आचरणात आणला. आजही सुप्रीम कोर्टाने तो हे ठरवलेलं नाही, बेकायदेशीर किंवा असं काही ठरवलेलं नाही. त्यांनी बोलताना सांगितलं की ह्या प्रमाणामध्ये पुढच्या निवडणुका घ्याव्या. आमचं म्हणणं आहे की आत्ताच्या निवडणुका होणाऱ्या ज्या प्रकारे आता मध्य प्रदेशचं घडलेलं आहे तशाच पद्धतीनं महाराष्ट्राला पण इम्पिरिकल डाटा वगैरे जे न्यायव्यवस्थेला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तिथं सादर केल्यानंतर चांगल्यातले चांगले वकील देऊन कसं आपली बाजू प्रभावीपणे मांडून ओबीसी वर्गाला प्रतिनिधित्व मिळण्याच्या करता प्रयत्न करता येईल तो सगळं काम आम्ही करतोय. मी सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे, कायद्याचा संविधानाचा सगळ्यांचा म्हणजे आपण आदर केला पाहिजे. न्यायव्यवस्थेने दिलेला निकाल हा आम्ही त्याचं स्वागतच करतो, परंतु आमची अपेक्षा आहे की आम्ही पण इम्पिरिकल डाटा देऊन त्याच्यामध्ये जसं मध्य प्रदेश सरकार दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि हा निकाल मिळवला तसा आम्ही पण निकाल मिळवण्याचा प्रयत्न. मला त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं ना की न्यायव्यवस्थेच्या बद्दल आपल्याला अधिकार आहे, आपण पत्रकार आहे, आपण कुठलाही प्रश्न विचारू शकता, परंतु उत्तर देताना आम्हाला काही जबाबदाऱ्या आहेत. आम्ही जबाबदारीचं भान ठेवून उत्तर दिलं पाहिजे. त्याच्यावर त्यांनी दिलेला निकाल हा सर्वांच्या समोर आहे आणि त्याचं स्वागत आहे. राज्यसभेच्या संदर्भामध्ये मी मागं देखील सांगितलेलं आहे की 6 जागा आहेत. कोट्याचा विचार केला तर त्यामध्ये साधारण 2 जागा भाजपच्या आरामात निवडून येतात आणि काही मतं थोडी त्यांच्याकडे शिल्लक राहतात. शिवसेनेच्या 1 जागा आरामात निवडून येते, परंतु एका जागेच्या संदर्भातली बऱ्यापैकी मतं शिवसेनेकडे शिल्लक राहतात. राष्ट्रवादीकडे 1 जागा आरामात निवडून येऊन काही मतं शिल्लक राहतात, कारण हे मतदान दाखवून करायचं असतं, त्याच्यावर काही फुटाफुटीचा प्रश्न नसतो. आणि काँग्रेसची 1 जागा निवडून येऊन 2-3 मतं, कोटा कितीचा 42 आला तर 2 मतं त्यांच्याकडे असतील, 41 आला तर 3 मतं असतील आणि अपक्ष अशा पद्धतीनं आहे. मागच्या वेळेस निवडणुकीमध्ये आम्हाला 1 जागा असताना पण पवारसाहेबांच्या शब्दाखातर उद्धव ठाकरे साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवलेला होता आणि त्यांचा कोटा आम्हाला द्यायचं कबूल केलेलं होतं, शिल्लक कोटा. त्यामुळं आमच्या 2 जागा गेल्या, शिवसेनेची 1 जागा गेली आणि आपल्या काँग्रेसची 1 जागा गेली आणि मला वाटतं 2 जागा भाजपच्या गेल्या. असं हे सगळं झालेलं होतं. त्यावेळेस पवारसाहेबांनी त्यांना कबूल केलेलं होतं की पुढच्या वेळेस 2 वर्षांनी निवडणुका, दर 2 वर्षांनी निवडणुका येतात, तर 6 वर्ष पूर्ण झालेल्या, तर त्या पद्धतीनं साहेबांनी कबूल केलेलं होतं. आता पवारसाहेबांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची बैठक झालेली मीडियामध्ये सगळ्यांनी दाखवलेली आहे आणि मीडियानी ती दाखवल्यानंतर त्यांची ह्याबद्दल पण चर्चा झाली असावी. हे आमचे दोन्ही पक्षाचे सर्वोच्च मान्यवर आहेत, त्याच्यामुळं आम्ही काही त्यांना कुठला प्रश्न विचारला नाही की आपली काय चर्चा झाली, तो त्यांचा अधिकार आहे.
कुणाला कोणी जागा किती लढवायच्या हा प्रत्येकाचा अधिकार आहे. सूचक ज्याला मिळतील ते फॉर्म भरू शकतात. मला वाटतं 10 सूचक लागतात त्याला. त्याच्यावर 10 सूचक जे मिळवतील ते फॉर्म भरू शकतात. परंतु छाननी होऊन अंतिम यादी प्रसिद्ध होईपर्यंत बऱ्याच गोष्टी घडतात. तसं काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा आहे. संभाजी महाराज जे आहेत ते पवार साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला असंही एक बातम्या मागे आल्या होत्या. संभाजी महाराजांना एनसीपीचा पाठिंबा मला त्याच्याबद्दलचं यत्किंचितही माहिती नाही. मी मगाशीच तुम्हाला स्पष्ट सांगितलं, पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांची मिटिंग झालेली आमच्या कानावर आलेली आहे. त्यामध्ये काय चर्चा झाली आम्हाला तो विचारण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळं आम्ही काही विचारलेलं नाही आहे. त्यांचं काही घडलं असेल ते दोघेही सर्वोच्च नेते त्यांच्या त्यांच्या पक्षा म्हणजे त्या त्या पक्षाचे आहेत. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आक्षेपरचना जी झाली आहे ती कुठेतरी मित्र पक्षांना आणि विशेषतः काँग्रेसला अंधारात ठेवून झाली आहे. त्यांनी शिवसेनेबाबत ते नाराजी व्यक्त करत कोर्टात जाण्याचा इशारा. प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. त्यावेळेस आपण जे बिल पास केलेलं होतं ते बिल पास झालेलं नव्हतं. तुम्हाला चांगलं आठवत असेल की त्यावेळेस जे निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत त्यांनी सूचना दिली आणि त्या पद्धतीनं प्रभाग रचना झाली. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा IAS ऑफिसर प्रत्येक महानगरपालिकेला नेमलेले होते की तुम्ही पण ते पुन्हा तपासा. त्यांनी तपासलं. त्याच्यात हरकती मागवलेल्या होत्या. त्या हरकती पण मागून त्यांना जो काही निकाल द्यायचा तो दिला आणि त्याच्यानंतर ते प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे मला काही माहीत नाही. मला त्याच्याबद्दल जास्त काही बोलायचं पण नाही. दादा, हिंदी में ओबीसी आरक्षण पे कि बीजेपी का ऐसा आरोप है कि महाविकास आघाड़ी सरकार एम्पिरिकल डाटा बनाने के बजाय वो बयानबाजी करती रही, केंद्र पे आरोप लगाती रही. आयोग बनाया, उसको फंड नहीं दिया, फंड को बहुत लेट दिया और नतीजा देरी हो गई. उनकी लापरवाही की वजह से मध्य प्रदेश सरकार को मिल गया लेकिन उसको नहीं मिला. आपको सबको पता है जब उसके बारे में बिल लाना उसका ज़रूरत थी तब तुरंत मध्य प्रदेश ने जिस प्रकार का बिल लाया था उसी प्रकार का बिल हमने भी लाया. एक मत से वो मंजूर किया, असेंबली में किया, काउंसिल में किया, दोनों जगह एक मत से मंजूर हुआ. राज्यपाल महोदय ने भी साइन की और वो बिल वो उसके बारे में कायदा तैयार हो गया. हमने पूरी कोशिश की है. ठीक है, अभी जो हुआ है वो हुआ है, लेकिन आज भी महाविकास आघाड़ी की गवर्नमेंट ये आने वाले चुनाव उसमें ओबीसी को प्रतिनिधित्व एज अ कैंडिडेट के रूप में मिलना ही चाहिए. ऐसे हमारी कोशिश चालू है. एम्पिरिकल डेटा को लेकर बीजेपी सवाल उठाने के 3 साल का वक्त लगभग कंप्लीट हो गया लेकिन अब तक ये सरकार एम्पिरिकल डेटा जमा नहीं कर पाई जिसकी वजह से ये कोर्ट में फेल हो. हमने भाटिया के नेतृत्व में एक कमेटी उसकी तैयार की है और वो कमेटी का काम जोरों से चालू है. शायद जून महीने में वो एम्पिरिकल डाटा अपने को मिल सकता है. वो मिलने के बाद तुरंत हम अच्छे लॉयर को साथ बात करके एजी के साथ बात करके सलाह लेके सुप्रीम कोर्ट में जाने वाले हैं. बहुत गंभीर है, बहुत गंभीर है. स्टैम्प पे लिख के दो, बहुत गंभीर है. क्या हुआ है आज वो डिसीजन ऐसा नहीं आता और मध्य प्रदेश को जैसा डिसीजन मिला वैसा हमें भी मिलता तो हम सब ने मिलके ये किया. ऐसे हर एक का स्टेटमेंट बाहर आ सकता था, लेकिन सुनो ना, तो ये नहीं हुआ. इसीलिए अभी हम गवर्नमेंट में हैं तो गवर्नमेंट को ठोको, गवर्नमेंट के खिलाफ बोलो कि उनकी गलती है, उनकी गलती है, वो कम पड़े उसमें. लेकिन मैंने आपको बताया कि हमारी पूरी कोशिश जब तक चुनाव के फॉर्म भरने का अंतिम डेट डिक्लेयर नहीं होती तब तक हमारी कोशिश चालू रहेगी. राज्यसभा चुनाव की 6ठी सीट को लेकर चुनाव जो दिलचस्प हो रहा है, आपको लगता है शिवसेना की जो घोषणा है कि वो दूसरी सीट भी चुनाव लड़ेगी, क्या वाकई में चुनाव होता दिख रहा है आपको या फिर जो हमेशा वो उनका अधिकार है. पिछले दफ़ा उन्होंने उनके सरप्लस वोट हमें राष्ट्रवादी को देने के लिए उन्होंने तैयारी दिखाई. पवार साहब का उन्होंने सुना और तब पवार साहब बोले थे नेक्स्ट टाइम हम हमारा
जो भी सरप्लस वोट है वो आपके कैंडिडेट को देने के लिए हम जरूर आपको मदद करेंगे। ऐसा 2 साल पहले हुआ था। बारा आमदारांसह पक्ष प्रलंबित आहे सर, अनेक दिवसापासून अजूनही त्यावर तोडगा नाहीये. काय विचार करताय? ते म्हणतात की मला नावं आलेली आहेत, मी विचार करतोय काय नियमाने कायद्याने किती दिवसात त्यांनी त्याचा विचार करून सही करायची असं कुठंच घटनेमध्ये नसल्यामुळं अजून काही अंतिम निर्णय झाला नाही। पण आमची ज्यावेळेस कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होती, कधी गव्हर्नर हाऊसला भेट होती, त्यावेळेस ते बोलताना पॉझिटिव्ह बोलतात, अरे करेंगे करेंगे अजित जी, क्यों फिक्र करते हो, करेंगे। हाँ मी आपल्याला सांगतो, ही राज्यसभेची निवडणूक आहे। आपला प्रश्न जर विधान परिषदेची निवडणूक असती, आमदारातनं आमदार निवडून देण्याची जी प्रक्रिया आहे ती, त्याच्यात गुप्त मतदान असतं, त्याच्यात कळत नाही आतमध्ये कुणी कुठं मतदान केलं। ह्यामध्ये मी जर आता राष्ट्रवादीचा आमदार आहे, तिथं आतमध्ये राष्ट्रवादीनं जो पोलिंग एजंट नेमलेला आहे, मी मतदान केल्यानंतर मला ते माझं मत त्याला दाखवावं लागतं आणि मग पेटीत टाकावं लागतं। BJPला त्यांच्या ह्याला प्रतिनिधित्वाला दाखवावं लागतं, असं सगळ्यांचं आहे। त्याच्यात फुटाफूट प्रकारच होत नाही, बाद प्रकार व्हायचा प्रश्नच नाही, कारण मत दाखवूनच टाकायचं आहे। तर आज जर तसा विचार केला तर 2 जागा भाजपच्या, 1 जागा मी 100% जागा निवडून येत आहेत ते सांगतो, 2 भाजपच्या, 1 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी काँग्रेस, 1 शिवसेना। हे सगळं बघितल्यानंतर जी सरप्लस मतं राहतात त्याच्यात सगळ्यात जास्त मतं ही शिवसेनेकडे राहतात, त्याच्यानंतर मतं भाजपकडे राहतात, त्याच्यानंतर मतं राष्ट्रवादीकडे राहतात आणि त्याच्यानंतर मतं अपक्ष आहेत ती त्यांच्याकडे 1-2 अशा पद्धतीने राहतात। परंतु मला जो गेल्या 30 वर्षाचा अनुभव आहे राजकीय जीवनातला, 30-32 वर्षाचा, त्याच्यात आम्ही बघितलं सहसा स्वतंत्र विचाराचे किंवा छोटे पक्ष रुलिंग पार्टीचं ऐकतात, कारण त्यांची कामं असतात किंवा त्यांचे संबंध डेव्हलप झालेले असतात। अशा पद्धतीनं घडतं। आता बघू काय होतंय ते। दादा एक सवाल है कि औरंगजेब की कब्र को लेकर महाराष्ट्र में सियासत काफी तेज है। औरंगजेब की कब्र के जो दर्शन करने लोग जाते हैं वहां तक बंद कर दिया, क्या लगता है? तो अधिकार आता सुप्रीम कोर्टाने त्यांना ज्या डायरेक्शन दिलेले आहेत त्याच्याबद्दल महाराष्ट्राचं निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत तो निर्णय घेतील। ओके।